नमस्कार, आपण पाहताय टाइम्स ऑफ कोकण। मी सध्या गोलाई चौक भूम या ठिकाणी आहे। भूम तालुक्यातील या ठिकाणी आपण पाहतोय सकल मराठा समाज बांधवाच्या वतीनं या ठिकाणी मनोज जरांगे यांचं जे आंतरवलीसाठी ते उपोषण सुरू आहे, त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ते या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण पाहतोय की सकल मराठा समाज बांधव या ठिकाणी थांबलेले आहेत, उपोषणाच्या समर्थनात या ठिकाणी आलेले आहेत। भूम शहर तालुका कडकडीत बंद या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। पोलीस फौजफाटा या ठिकाणी तैनात आहे। आपण सकल मराठा समाज बांधव जे आहेत त्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी घेणार आहोत। काय सांगाल? उपोषणाचा 5वा दिवस आहे। प्रशासनाच्या वतीनं अजून कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी जो मनोज जरांगे पाटील यांच्याशी संपर्क करायचा आहे तो करण्यात आलेला नाही, याबद्दल काय सांगाल? आज भूम तालुका आणि भूम शहर आणि धाराशिव जिल्हा आज सगळ्या व्यापारी बंधूंचं खरंच आभार, कारण की प्रत्येक वेळेस मराठा समाजाने साथ घातल्यानंतर त्यांच्या बाजूनं त्यांचे साथ देण्यासाठी व्यापारी बंधू सक्षम आहे आणि त्यांनी सगळे पाठीमागे राहतात आणि त्यांनी कडकडीत बंद ठेवून त्यांचा खरंच आभार आहे। आणि मनोजदादा जरांगे पाटलाचा आज 5वा दिवस आहे उपोषणाचा। त्यांच्या जर केसालाही धक्का लागला आणि मला प्रशासनाला सांगायचंय, जर तुम्ही प्रशासन आणि नेते राजकारणी यांना दोघांना बी सांगायचंय, तुम्ही जर लवकरात लवकर हा 50% आतमध्ये ओबीसी मध्ये मराठा समाज आरक्षण नाही जर तुम्ही सोडलं, सगळे सोयऱ्याचा कायदा जर नाही मंजूर तुम्ही आधी लगेच अंमलात आणला तर येणारा पडसाद मराठाचा संयम पाळून आम्ही मराठा समाज सगळा संयमी आहे। मनोजदादाच्या नेतृत्वाखाली मनोजदादा सांगतात शांततेच्या मार्गाने आंदोलन करायचंय, आम्ही अजून बी शांत आहेत। जर संयम मराठाचा सुटला तर लक्षात घ्या, हा जी लाट आहे ना मराठ्याची ती तुम्हाला कोणालाच रोखू शकत नाही। तुम्ही कितीही काय करा, तुम्हाला रोखू शकत नाही। आणि इथून पुढे ही राजकारणी जेवढे बी आमदार खासदारांची नेते मंडळीत ना, या प्रत्येक पक्षाचा जो राजकारणी त्यांच्यावर मराठा समाज त्यांच्या घरावर दाळ टाकणार, लक्षात घ्या। काही असो, आता तुमच्या घरावर झाले, आता सर्वसामान्य लोकांना त्रास द्यायचं बंद झालं, आता तुमच्या घरावर आम्ही मराठा समाज येणार, लक्षात घ्या। आपल्यासोबत विठ्ठलांना बारात आहेत। काय परिस्थिती आहे आपल्या भागातील काही सकल मराठा समाज बांधव जे आहेत हे मनोज दादांना भेटण्यासाठी त्या ठिकाणी गेलेले आहेत? काय परिस्थिती त्या ठिकाणची समजती आहे का? त्यांची परिस्थिती काय आहे सध्याची? मला इतकं वाईट वाटतं सांगताना, आज हृदय असं पिळवटणारी गोष्ट आहे। आज त्यांचा चेहरा बघू शकतो, अत्यंत प्रकृती खालावली त्यांची, कारण की गेली कित्येक वर्ष झालं त्या मराठा आरक्षणाच्या चळवळीत त्यांचं 42वं उपोषण आहे आणि या वर्षातलं हे 6वं उपोषण आहे। 17 दिवस मागलती सुद्धा त्यांनी उपोषण केलं। आज त्यांचं शरीर त्यांना साथ देईना, सतत उपोषण करून त्यांचं शरीर त्यांना बिलकुल साथ देईना। माझं हे सरकारला एक इशारा आहे आणि विचारायचंय की कवर तुम्ही ही आमचं सत्व बघणार आहे, काय चुकतंय तरी काय मराठा समाजाचं? आज आमची फसवणूकवर फसवणूक गेली 40 वर्ष झालं। स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांना या मराठा आरक्षणासाठी स्वतःचं बलिदान दिलं, त्यांच्या बलिदानाची सुद्धा तुम्हाला किंमत नाही। कित्येक मराठा युवकांनी यामध्ये आत्महत्या केली, त्या युवकांच्या बलिदानाची तुम्हाला किंमत नाही का? माननीय सरकारला माझी विनंती आहे, तुम्हाला तळतळीचं आव्हान आहे की आमच्या संयमाचा तुम्ही अंत बघू नका, कारण की मराठा समाज जर एकदा फुटला ना, एकदा जर त्यांचा संयम तुटला तर तुम्हाला पळायला सुद्धा जागा मिळणार नाही। माझा निषेध आहे, माजी आमदार असतील, आताचे आमदार असतील, माजी खासदार असतील, आताचे खासदार असतील, सगळ्यांना माझे निषेध आहे की एक सुद्धा प्रश्न आज म्हणून दादा जरांगे पाटलांच्या समर्थनात काढत नाही। आणि माझी माननीय सरकारला परत एकदा एक इशारा आहे आणि विनंती सुद्धा आहे की लवकरात लवकर मराठा आरक्षणाचा जो काय आहे तो सोक्षमोक्ष लावून आमच्या मनोजदादा जरांगे पाटलांचा जीव मोकळा करावा। जय शिवराय। आपण पाहतोय उपोषण हे 6वं उपोषण आहे आणि त्या ठिकाणी आपण गेल्या वेळेसही पाहिलं की ज्यावेळी मनोज दादांनी उपोषण केलं त्यावेळेस तुम्ही आपल्या भागातील सकल मराठा समाज बांधव त्या ठिकाणी उपस्थित होते। या भागातील अजून काही लोक जाणार आहेत का किंवा आपल्यापैकी कुणी त्या ठिकाणी जाणार आहे का? जा म्हणण्याची मराठा समाजाला गरज नाहीये, कारण परिस्थितीच एवढी आहे की आज त्या ठिकाणी सरकारला एक पुन्हा षडयंत्र करावं लागलं, रस्ते बंद करावं लागले सरांटीचे, म्हणजे मराठा समाज एवढा त्या ठिकाणी जातोय की अमर्याद मराठा समाज त्या ठिकाणी जातोय। सरकारला आमचं सांगणं आहे की आता आम्ही गोरगरीब या व्यापाऱ्यांना, जे सामान्य व्यापारी आहेत त्यांना वेठीस धरणार नाही। विरोधी पक्षाला सुद्धा आमचं सांगणं आहे, आता हरामखोर विरोधी पक्ष आणि सरकारचे जेवढे काय पक्षाचे आमदाराचे खासदाराचे धंदे
ते धंदे बंद केल्याशिवाय राहणार नाही. तसं अनिल दादा म्हणले तसं त्यांच्या घरं बंद केल्याशिवाय राहणार नाहीत. कारण हे सर्वसामान्य वेटीस धरणं पास करतोय आम्ही. आता इथून पुढे येणारा गनिमी कावा ह्या सरकार आणि विरोधी पक्षाची बसलेली माजलेली जी भांडवळ आहेत त्यांना आमचं सांगणं तुमचे धंदे आणि तुमचं घर बंद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. फक्त जरांगे पाटलाचा आदेशाची वाट बघतोय. या ठिकाणी पाहिलं सकल मराठा समाज बांधव बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित आहे आणि गेल्या वर्षभरापासून हे या ठिकाणी आंदोलन जे आहे ते सुरू आहे. उपोषण जे आमरण उपोषण हे 6वं उपोषण आहे. कंटिन्युअस अशी उपोषणं सुरू आहेत. तरी देखील आपण पाहतोय जो मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे तो मार्गी लागलेला नाही. अधिक बातम्या माहितीसाठी टाइम्स ऑफ रिपोर्टला फॉलो करा. धन्यवाद.